हिंदू समाजाचा मूक मोर्चा म्हणजे जागृती आणि एक प्रकारे इशारा आहे, असं सूचक वक्तव्य करून आमदार संजय कैकर यांनी बांगलादेशात हिंदू समाजावरती सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध केला. तर आमदार निरंजन डावकर यांनी देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अशाच प्रकारे आपण एकत्र राहायला हवं असं आवाहन केलं. सकल हिंदू समाज व तमाम हिंदू संघटनेच्या वतीने सायंकाळी बांगलादेश विरोधात ठाण्यात काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी हातामध्ये भगवे ध्वज आणि बांगलादेश विरोधातील फलक झळकावले. ठाणे महानगरपालिका मुख्यालयात कचराळी तलावासमोरून प्रारंभ झालेल्या मूक मोर्चाचे जांभीनाका येथील छत्रपती शिवाजी मैदान येथे विसर्जन झाले. यावेळी नागरिकांनी भारत मातेच्या जय जयकारासह एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे इत्यादी घोषणा देत सह्यांची मोहीम देखील राबवली. माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी बांगलादेशच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच मोर्चा आहे. समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सनदशीर मार्गाने हा मूक मोर्चा काढला असून एक प्रकारे जागृती आणि इशारा आहे. तेव्हा राहाल तर सेफ राहाल असं आवाहन उपस्थितांना केलं आहे. ठाण्यात निघालेल्या भव्य मूक मोर्चामध्ये इस्कॉनचे उरुक्रमा गौरंगा दास, आमदार संजय कैकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वागुले, नारायण पवार, संदीप लेले, सुनेश जोशी, जयेंद्र कोळी, विकास पाटील इत्यादींसह हिंदू संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आज ठाण्यामध्ये सकल हिंदू समाजाने प्रचंड असा मोर्चा काढला. हा एक प्रकारे बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहेत त्यांना हा एक प्रकारचं की बाबा तुम्ही एकटे नाही, आम्ही करोडोने तुमच्या पाठीशी आहोत. आणि हा जागृती मोर्चाही म्हणता येईल. आणि या समाजामध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने बांगलादेशमधल्या हिंदूंना देखील एक सुरक्षित वाटावं की तुम्ही एकटे नसले, ही भावना व्यक्त करण्याकरता हा या ठिकाणी मूक मोर्चा काढला. कुठे नाही, हे कायमस्वरूपीच गरज आहे. ब्रिटिशांनी तोडो आणि याची नीती केली, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावली आणि त्याच्यामुळे हम एक है तो सेफ है, हम आगे बढ़ सकते हैं. आपण बघितलं की मोठ्या संख्येने या इकडे लोक आज या मूक मोर्चाला सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंचा अत्याचार याचा निषेध करण्यासाठी या इकडे सकल हिंदू समाज एकत्र आलेला आहे. आणि त्याच्यामुळे इकडनं एक संदेश आम्ही पूर्ण देशामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणे हिंदू हा जागृत आहे, हिंदू समाज हा जागृत आहे आणि त्याच्यामधनं हा संदेश ज्यावेळेस देशभर पसरेल त्यावेळेस निश्चितच याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई. बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी सरकार उठवल्यानंतर त्या भागामध्ये हिंदूंची मंदिरं त्या ठिकाणी तोडण्यात आली, हिंदूंवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला. आणि त्यामुळे आज ठाणे शहरातील सर्व हिंदू एकत्र होऊन मूक मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केला होता आणि ह्या मूक मोर्चाला प्रचंड प्रतिसाद या ठिकानी भेटलेला आहे. आम्ही केंद्र सरकारला निदर्शनास आणून देतो की बांगलादेशमध्ये तात्काळ हिंदूंवर होणारा अन्याय तात्काळ दूर करावा, याच्याकरता हिंदू आज जागृत झालेला आहे. जब भी हम यूनाइटेड में रहेंगे, हम स्ट्रांग रहेंगे. आज तक हम हिंदू राष्ट्र किसी देश में अटैक नहीं किया है, ऐसा नहीं होना चाहिए. पहली बार हम अटैक करें तो हमारे साथ शांति से हम अभी आज शांति से हम वॉक किया है, शांति से हम समझाएंगे. अगर ऐसे ही हो रहा है तो हम सारे इकट्ठा होना चाहिए, फिर उनसे विरोध करना चाहिए. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in
या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. श्रीमा ट्रस्ट संचलित श्रीमा बालनिकेतन हायस्कूल या समई ठाण्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थेच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी 30व्या आंतरशालेय विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या भव्य कार्यक्रमाचं उद्घाटन श्रीमा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे ट्रस्टी श्री आर राजन आणि श्रीमती संतोष राजन यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी संस्थेचे सन्माननीय चिटणीस रमेश जोशी, प्रिन्सिपल सेजल नारंग, प्रिन्सिपल मिनी नायर आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते. ही आंतरशालेय स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी गेली अनेक वर्षे आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे, मुलुंड, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथील विविध शाळा उत्साहाने सहभागी होतात. यावर्षी जवळजवळ 60 ते 70हून अधिक शाळांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये कथाकथन, स्पेलथॉन, पॉट पेंटिंग, चित्रकला, संस्कृत पाठांतर, हस्ताक्षर, फॅब्रिक पेंटिंग, काव्यपठण, मराठी, इंग्रजी, हिंदी या तिन्ही भाषांमधील वक्तृत्व स्पर्धा, सायन्स क्विज, पुष्परचना, गायन, संगणकीय सादरीकरण, टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू तयार करणे, मेहंदी अशा विविध प्रकारच्या स्पर्धेतून मुलं आनंदाने सहभागी झाले होती. या स्पर्धांमध्ये त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींनी जज म्हणून नेमण्यात आलं होतं. स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी प्रथम आणि इतर क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना कॅश प्राईज, प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी, शील्ड अशी बक्षिसं देण्यात आली. तर दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग यांनी सदर कार्यक्रम बघण्यासाठी गर्दी केली होती. 2 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमानंतर हा शालेय महोत्सव संपन्न झाला. यावेळी श्रीमा बालनिकेतन हायस्कूलच्या प्रिन्सिपल सेजल नारंग यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. Hi Ram, pranams to all my seniors. I'm Sejal Narang, principal of Shrima Balniketan High School. जैसे कि कल मैंने ऑलरेडी आपको बताया था कि कल हमारा फर्स्ट डे ऑफ इंटर स्कूल कॉम्पिटिशन था, जो कि 30th इंटर स्कूल कॉम्पिटिशन हमने इनॉग्रेट किया. उसका आज सेकेंड डे है. आज सेकेंड डे में कौन से कॉम्पिटिशन है मैं आपके साथ थोड़ा शेयर करना चाहूंगी. आज के दिन में हमारे पास सोलो सिंगिंग, वो लोअर कैटेगरी 3rd स्टैंडर्ड ऑनवर्ड्स टिल 12th स्टैंडर्ड, ग्रुप सिंगिंग, सोलो सिंगिंग दोनों है. और आज हमारे यहाँ सुबह से ऐसे राइटिंग भी हो चुका है, जिसमें बच्चों को हमने वो टॉपिक दिया है कि आप अपने अलावा सर्विस टूवर्ड्स द सोसाइटी आप कैसे करोगे. बिकॉज आजकल ऐसा हुआ है कि हम सब अपने तक ही सीमित रहते हैं, जिसमें हमने टॉपिक्स के थ्रू बच्चों का एटलीस्ट ब्रेनस्टॉर्मिंग हो जाएगा कि वो सोचेंगे कि मैं सोसाइटी को कैसे कंट्रीब्यूट कर रहा हूँ. उसके अलावा थ्रू आउट द डे मेहंदी कंपटीशन है, पॉट पेंटिंग चल रहा है, संस्कृत रेसिटेशन जिसमें मैं ज़्यादा फोकस करना चाहूँगी हायर कैटेगरीज के लिए है, जिसमें हमने श्रीमद् भगवत गीता के 2 चैप्टर्स, लोअर कैटेगरी के लिए हमने 12th चैप्टर रखा है एंड हायर कैटेगरी के लिए हमने 5th चैप्टर रखा है, जिसमें वो 15 to 20 श्लोकास पढ़ के आते हैं. उसमें एक श्लोका का मीनिंग भी एक बताते हैं. ये क्यों हम करते हैं, क्योंकि कम से कम बच्चों को इसके थ्रू वो पढ़ेंगे और उसका महत्व क्या है. श्रीमद् भगवत गीता का जो हमारे एंशियंट कल्चर से हम पढ़ते आ रहे हैं, संस्कृत जो कि हमारी एंशियंट लैंग्वेज है जिसे हम भूलते जा रहे हैं, तो उसका हमारा मेन हमारे मैनेजमेंट का ये एक मकसद रहता है कि थ्रू दिस बच्चे उससे कनेक्ट रहते हैं. एशियन पेंटची वाहतूक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने शिळपाटा येथून जप्त केला आहे. कंटेनर चालकाला देखील अटक करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी ते भिवंडी जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित 600 बॉक्स विदेशी व्हिस्की व रम आणि बिअरचे 110 बॉक्स असा सुमारे 55,79,000 मद्यसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक वैभव वैद्य यांनी दिली आहे. मद्याने भरलेल्या कंटेनरमधून जप्त केलेल्या वाहतूक चालनावरती चक्क एशियन पेंटची वाहतूक होत असल्याची कागदपत्र जप्त केली आहेत.
दरम्यान 31च्या पार्श्वभूमीवरती अनधिकृतरित्या मद्य विक्री करणाऱ्या ठाण्यातील धाबे आणि मद्य विक्रेत्यांवरती उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून अवैध मद्यसाठा आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा उपअधीक्षक वैद्य यांनी दिला आहे. बस बरोबर आहे बरोबर. अरे मागे या ना कारवाई दिसत ए मागे रे मागे असेल मागे सौरव मागे. दोन जर बॉक्स पुढे ठेवा. ए बॉक्स गाड़ी कुठे चालली होती में जो हमारी जो टीम यहाँ पे फॉर्म हो चुकी है कि टोटल यहाँ पे जो थाने का जो भरारी पदक है 2 भरारी पदक और 17 स्पेशल टीम हमने हमारे सुप्रीम साहब ने डिप्यूट किया है यहाँ पे. उसके जो भरारी पदक है उसको जो एक जानकारी मिली थी कि एशियन पेंट के बिल टिपे के ऊपर कि मद्य की तस्करी होने वाली है और ये जानकारी मिलने के बाद कल रात को पूरी टीम ने यहाँ पे सतर्कता से वो एक्शन मोड पे आ गई और उसके मुमरा शील फाटा के यहाँ पे उन्होंने वो कंटेनर को ट्रेस किया. कंटेनर ट्रेस होने के बाद उसको जो पूरी तहकीकात की गई तो उसके यहाँ पे हमें जो जानकारी मिली तो सही निकली. बाद में पूरा सर्च लिया तो सर्च के अंदर हमें 710 बॉक्स जो बियर है जो विस्की है उसके जो मिले उसकी अप्रॉक्सिमेटली वैल्यू है 56,000 लाख रुपये. तो हमने गाड़ी का सर्च किया. गाड़ी के सर्च यहाँ पे जो डॉक्यूमेंट मिले और जो ड्राइवर की जानकारी के जो प्राथमिक जो स्टेटमेंट के अनुसार वो जो गाड़ी जो बनी थी हुबली से आई है और जो गाड़ी के डॉक्यूमेंट मिले वो भी हुबली के ट्रांसपोर्ट के डॉक्यूमेंट है. उसके यहाँ से और भिवंडी के उन्होंने ये किया और आगे दूसरी एक टीम भिवंडी रवाना हो चुकी है और जो क्या है उसकी पूरी तहकीकात करने के लिए फर्स्ट टाइम आरोपी का बैकग्राउंड अभी तो कुछ मालूम नहीं है कि उस पर हम वो राज्य के यहाँ पे ये चेक करेंगे उसके ऊपर कोई केसेस वगैरह है क्या अभी तो उसको जानते हैं. अभी वो जो है वो पूरा इन्वेस्टिगेशन का पार्ट है. हम उसको तहकीकात कर रहे हैं. ये जो फ़र्क है जो सबसे बड़ा फ़र्क है एक्साइज ड्यूटी का है. अपनी एक्साइज ड्यूटी की यहाँ से पूरी हानि हो सकती है. यहाँ से आने के बाद अपना महाराष्ट्र की जो बनी हुई दारू वो कम सेल हुई. ये दारू सस्ती है. इसका मतलब ये नहीं कि अपने यहाँ पे पूरा इफेक्ट हो जाता है उसका और अपनी एक्साइज की चोरी हो जाती है. एकीकडे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटलेली पोटं, व्यायाम विषयांची उदासीनता, तर दुसरीकडे जनतेला फिटनेसचा मंत्र देणारे एकदम फिट असलेले पालिका आयुक्त. सद्य परिस्थितीमध्ये एवढ्या विरोधाभास केवळ ठाण्यातच पाहायला मिळाला. रविवारी ठाण्यातील घोडबंदर रोड येथील हॅपी स्ट्रीट उपक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः पालिका आयुक्त या ठिकाणी उपस्थित झाले होते. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये दिवसभराची धावपळ करत असताना व्यायाम करण्यासाठी वेळ कसा काढायचा हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा आहे. लोकल आणि बस पकडण्यासाठी धावपळ करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी अत्यंत कमी वयामध्ये हृदयरोग, रक्तदाब, डायबिटीज यांसारखे रोग गाठतात आणि एकदा डॉक्टर औषधं आणि गोळ्या पाठी लागल्या की त्यातून शेवटपर्यंत सुटका नाही. यावर रामबाई इलाज म्हणजे नियमित व्यायाम आणि सकस आहार. आरोग्याचे हेच महत्त्व पटवण्याकरिता ठाण्यातील घोडबंदर रोड येथील शुभकुंदा फाउंडेशनतर्फे शिवसेना विभाग प्रमुख ॲडव्होकेट मुकेश ठोंबरे, शाखा प्रमुख प्रवीण नागरे यांच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये हॅपी स्ट्रीट या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. त्याचं उद्घाटन ठाण्याचे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं. या उपक्रमामध्ये प्रवेश मोफत असून त्यामध्ये स्केटिंग, जॉगिंग, वॉकिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, किक बॉक्सिंग सह तबला, योगा, गिटार, झुंबा यांसारखे अनेक प्रकार शिकवले जाणार आहेत. यासोबतच सर्वांना हस्तकला आणि इतर कलांचं प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. स्वतः एक फिटनेस प्रेमी असलेले सौरभ राव यांनी ठाणेकरांना फिटनेस आणि व्यायामाचे महत्त्व सांगितले. त्यांनी एक अतिशय कठीण आणि प्रात्यक्षिक दाखवून सर्वांना अचंबित केलं. हा उपक्रम ठाण्यातील हिरानंदानी फाउंडेशन स्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे. मैं सांस लेता हूँ, तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है, मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है.
बहुत सारे झाड़ है, नर्सरी है हमारे पास। हाँ, नर्सरी बहुत अच्छी है, वहाँ बहुत अच्छी झाड़ है, लेकिन थोड़ा नेग्लिजेंस इतना हो रहा था कि वो झाड़ के रूट जमीन में चले जाते, लेकिन वो लगाया बाद में। खूप सुंदर इथे वातावरण आहे, अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने श्री नागरेजीने इथे नियोजन केला होता। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे प्रकारची कला, संस्कृती, क्रीडा याच्याशी संबंधित ॲक्टिव्हिटीज इथे चालू आहेत आणि अत्यंत वयस्कर जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यापासून खूप कमी वयाचे लहान मुले-मुलीसुद्धा इथे आहेत आणि खूप योग्य पद्धतीने खूप व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर इथे क्रिएट करण्यात आलं आहे। पार्कची छोटी मोठी काही समस्या आहेत, इथे एक आपल्याला वॉकिंग ट्रॅक पाहिजे, शौचालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जे झाडे आहेत त्यांचे रखरखावची व्यवस्था, त्याची नोंद मी घेतला आहे आणि ठाणे कॉर्पोरेशन मार्फत हे सगळे जे इश्यूज आहेत, समस्या आहेत त्याचं समाधान लवकरच करण्यात येईल। ठाणेकर जे आहेत ते खूप सुज्ञ नागरिक आहेत, त्यांना सगळी गोष्टी माहिती आहे। मी एकच गोष्टी सांगेन, हेल्थ इज वेल्थ आणि आपले हेल्थमध्ये जेवढा जास्त आपण इन्व्हेस्ट करू शकतात तेवढा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी फार काही लागत नाही। सकाळी संध्याकाळी अर्धा तास, एक तास काढून आपला शारीरिक आरोग्य, आपले मानसिक आरोग्य दोघांवर काम केलं पाहिजे। ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, कार्यसम्राट, माजी नगरसेवक संजय भोईर यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। ठाण्यातील हायलँड येथील ग्राउंडवर या वाढदिवसाचं औचित्य साधून अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता। संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन शहरामध्ये विविध ठिकाणी करण्यात आलं होतं। तर आयलँड मैदानामध्ये सलग 3 दिवस माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त यशस्वी नगर कला मंदिर आणि संजय भोईर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 2 ॲम्ब्युलन्सचंही लोकार्पण करण्यात आलं। तर संजय भोईर यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच JCBमधून पुष्पवृष्टी करून संजय भोईर यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर संजय भोईर यांनी त्यांच्या बहिणी आणि पत्नीने अभिष्टचिंतन करून केक कापण्यात आला। यावेळी नागरिकांनी उपस्थित राहून संजय भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। संजय भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी यावेळी आमदार प्रताप सरनाईक हे उपस्थित होते। तर माजी आमदार रवींद्र फाटक, विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, युवा सेनेचे पूर्वेश सरनाईक, शिवसेना सचिव विलास जोशी, माजी नगरसेवक विकास रेपाळे, TJSBचे संचालक विद्याधर वैशंपायन, माजी उपमहापौर सुभाष काळे, अविनाश जाधव, शेखर पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेविका उषाताई भोईर आणि नगरसेवक भूषण भोईर, विकेश भोईर उपस्थित होते। सर्वांनी जोरदार टाळ्यांनी दादांच्या या सोहळ्याचं स्वागत करायचं आहे। वाढदिवस आपण घरी साजरा करतो, पण भोईर कुटुंबाचं घर म्हणजे सामान्य जनमानस। संजय दादा सोहरावरती
करायचं आहे. प्रत्येकाला भेटायचं मंडळी. श्वास घ्यायला आहे. विश्वासाने जपलेली माणसं, विश्वासाने जपलेली नाती. विश्वासाचं नातं आपलं युगायुगाचं. हे असंच घडू द्या, असंच राहू द्या. असेल तर आमचा घराला माणसाचा, घराला आपल्या लोकांचा माणसातला दिया अहो संजय भोईसाहेब भाऊसाहेब खरा. आपण खरे VIP. हो मॅडम थोडं हॅलो हॅलो मॅडम मॅडम हॅलो थोडी साईड लावा जरा मॅडम थोडी साईड लावा जरा प्लीज. पण सर्वांनी पाहुणचार घेऊन जा मंडळी प्लीज. आमचा पाहुणचार घ्यामध्ये डिशी पाहुणचार घ्यावं व्यवस्था आहे.